नमस्कार. आज आपण नेपोलियन बोनापार्टच्या आयुष्यातला एक असा किस्सा पाहणार आहोत जो कोणत्याही नेत्यासमोर उभं राहणारं एक मोठं आव्हान दाखवतो. चला तर मग या गोष्टीतून नेतृत्वाचा एक खूप महत्त्वाचा धडा शिकूया. एक प्रश्न आहे. विचार करा की एखादी व्यक्ती एका कामासाठी सर्वोत्तम आहे, अगदी परफेक्ट, पण तीच व्यक्ती तुमची सर्वात मोठी टीकाकार असेल तर? अशावेळी एक नेता म्हणून काय निर्णय घ्यायला हवा? बरोबर, हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. तर गोष्ट आहे नेपोलियनच्या द्विधा मनस्थितीची, म्हणजे जेव्हा प्रतिभा आणि विरोध एकाच वेळी समोर येतात. बघा, ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा नेपोलियन सत्तेत होता. त्याला एका खूप मोठ्या पदासाठी एक योग्य माणूस हवा होता, पण त्याच्यासमोर एक अशी अडचण उभी राहिली जी खूपच विचित्र होती. तर झालं असं की नेपोलियनने एका उच्च पदासाठी सगळीकडे शोधाशोध केली आणि त्याला एक व्यक्ती सापडली सुद्धा, म्हणजे अशी व्यक्ती जी त्या पदासाठी लागणाऱ्या अगदी सगळ्याच कसोट्यांवर खरी उतरत होती. अनुभव, कौशल्य, सगळ्याच बाबतीत ती व्यक्ती सर्वोत्तम होती. पण इथेच एक मोठा ट्विस्ट होता, एक खूप मोठी अडचण. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून नेपोलियनची कट्टर टीकाकार होती. हो, ती व्यक्ती सगळ्यांसमोर सार्वजनिकरित्या नेपोलियनवर टीका करायची. त्याचे विचार तिला अजिबात पटत नव्हते आणि यामुळेच नेपोलियन आणि त्याचे सगळे अधिकारी एका मोठ्या पेचात सापडले होते. आता नेपोलियनचे जे अधिकारी होते त्यांचं मत काय होतं बघा. एका बाजूला त्यांना दिसत होतं की हो, ही व्यक्ती प्रचंड कुशल आणि पात्र आहे, त्या कामासाठी तिच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी नाहीच. पण दुसऱ्या बाजूला त्यांना हे दिसत होतं की ही व्यक्ती नेपोलियनबद्दल किती वाईट विचार ठेवते. ती एक ज्ञात टीकाकार आहे, त्याची विरोधक आहे. त्यामुळे त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, तिच्या निष्ठेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? हा तर एक खूप मोठा धोका होता. आणि मग आला तो क्षण, एका अनएक्सपेक्टेड निर्णयाचा, जिथे वैयक्तिक भावनांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं गेलं. बघा, अधिकाऱ्यांची चिंता तर होतीच, पण तरीही नेपोलियनने एक असा निर्णय घेतला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्याने स्वतःच्या भावना पूर्णपणे बाजूला ठेवल्या आणि काहीतरी वेगळाच विचार केला. त्याचे अधिकारी साहजिकच गोंधळून गेले होते. त्यांनी नेपोलियनला थेटच विचारलं, अहो, जो माणूस तुमच्याबद्दल इतके वाईट विचार ठेवतो त्याला इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदावर का बसवायचं? त्यांच्या मनात एकच भीती होती की स्वतःच्या टीकाकाराला एवढं मोठं पद देणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. पण नेपोलियनने सगळ्यांच्या मताच्या विरुद्ध जाऊन सर्वांना अक्षरशः चकित करत त्या व्यक्तीची, त्याच विरोधकाची त्या उच्च पदावर नियुक्ती केली. हो, निर्णय अगदी साधा होता, पण त्याचा परिणाम जबरदस्त होता. या एका निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न, नेपोलियनने असं का केलं? त्याच्या या निर्णयामागे नक्की काय तर्क होता? चला, आता आपण त्याच्या या विचारांचं विश्लेषण करूया, त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. आणि नेपोलियनचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. तो म्हणाला, तो माझ्याबद्दल चांगले विचार करत नाही, ही त्याची वैयक्तिक बाब आहे, पण राष्ट्रासाठी इतक्या उपयुक्त असलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं हा राष्ट्रावर आणि माझ्या स्वतःच्या चारित्र्यावर सुद्धा एक मोठा अन्याय ठरेल. म्हणजे बघा, त्याने वैयक्तिक अपमान आणि देशाचं हित या दोन गोष्टी किती स्पष्टपणे वेगळ्या ठेवल्या. त्याच्या या एका वाक्यातून त्याच्या विचारांचे 4 मुख्य स्तंभ आपल्याला स्पष्ट दिसतात. पहिला म्हणजे ती व्यक्ती त्या पदासाठी पूर्णपणे पात्र आहे, यात काहीच शंका नाही. दुसरं, तिचं माझ्याबद्दलचं वैयक्तिक मत काय आहे हे या पदासाठी महत्त्वाचं नाही, ते अप्रासंगिक आहे. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, राष्ट्राचं हित सर्वोच्च आहे, माझ्या वैयक्तिक भावना नाहीत. आणि चौथं, अशा उपयुक्त व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं हा सरळ अन्याय आहे. आणि नेपोलियनच्या या कथेतूनच आपल्याला महानतीचं तत्त्व काय असतं हे शिकायला मिळतं. म्हणजे स्वार्थापेक्षा चारित्र्य आणि देशाला मोठं मानणं हीच तर खरी महानता आहे. ही गोष्ट फक्त नेपोलियनपुरती मर्यादित नाही, तर नेतृत्वाचा एक खूप मोठा सार्वत्रिक धडा आहे. तर मग महान व्यक्तिमत्व म्हणजे काय? त्याची सोपी व्याख्या हीच आहे की राष्ट्राच्या भल्यासाठी स्वतःच्या स्वार्थाला, स्वतःच्या मीपणाला विसरणं. हेच तर कोणत्याही व्यक्तिमत्वाला उन्नत आणि महान बनवतं. जेव्हा एखादा नेता स्वतःच्या आवडीनिवडी, रागद्वेष या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फक्त आणि फक्त देशाच्या हिताचा विचार करतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महान ठरतो. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, नेपोलियनने जो हा आदर्श घालून दिला जिथे वैयक्तिक भावनांपेक्षा राष्ट्राचं हित कितीतरी पटीने मोठं मानले गेलं, तशा प्रकारचं तत्वनिष्ठ नेतृत्व आजच्या काळात, आजच्या जगात खरंच शक्य आहे का, यावर विचार करायला हरकत नाही.